कसा दौरा असेल काय सांगा? एक तर प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी मनुष्यहानी झाली, जनावरांचे सुद्धा मृत्यू झालेले आहेत, घरादारांचं नुकसान झालेलं आहे, शेती अशी पूर्ण खरडून गेलेली आहे, पिकाचं पूर्णपणे नष्ट झालेली आहे. मोठा भाग असा जवळपास 250 मंडळात अशी अतिवृष्टी झालेली. मला असं वाटतं या सर्वसामान्य शेतकरी बांधवांना एक दिलासा देण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं उद्या माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संजय राऊत साहेब, मी आणि आमचे सगळे स्थानिक खासदार आमदार या दौऱ्यात सहभागी होणार आहे. संजय जाधव असतील, नागेश पाटील आष्टीकर असतील, हे खासदार या दौऱ्यात सहभागी होणार आहे. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात 5 जिल्ह्यात आम्ही उद्या दिवसभर वेगवेगळ्या गावामध्ये लोकांची या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊ, वेगवेगळ्या ठिकाणी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेऊ आणि निश्चित सरकार दरबारी त्यांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करू. ऐन सणासुदीच्या अगोदर म्हणजे काही अवघे 3 ते 4 दिवस राहिलेत गणेशोत्सवाला आणि त्याच्या अगोदर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. त्याच्यामुळे सरकारमधले मंत्री देखील अजून पोहोचलेले नाहीत, कारण राष्ट्रपतींचा दौरा असल्यामुळे. मग सरकारकडून जनतेला अपेक्षाच नाही आहे. या सरकारकडून जनतेला कोणत्याही अपेक्षा नाही, कारण मागच्या 2 वर्षाचे सुद्धा कोणत्या अतिवृष्टीची, दुष्काळाचं जे काही अनुदान अजून सरकारने जनतेला दिले नाही. पीक विमा मागच्या वर्षीचा 2023चा खरीपाचा पीक विमा अजून भेटला नाही, 22चा काही ठिकाणी बाकी आहे. आणि अशा स्थितीमध्ये या सरकारकडून जनतेला अपेक्षा तर मुळीच नाही आहे. परंतु या जनतेला एक आधार देणं शिवसेनेनं सातत्याने या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता एक आधार, दिलासा, कारण शेवटी फक्त लढ म्हणणारे सुद्धा कोणीतरी पाहिजे ना. अशा सगळ्या दुःखाच्या प्रसंगी या शेतकरी बांधवांचं जे काही आहे मन हलकं व्हावं या हेतून या दौऱ्याचं आयोजन केलं. सत्ताधारी पक्षाकडून मला नाही वाटत जनतेला, शेतकऱ्यांना कोणत्या अपेक्षा आहे. लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून राबवली जाते, परंतु साताऱ्यामध्ये एक घटनाची उघडकीस आली की एकाच व्यक्तीने जवळपास 30 अर्ज भरलेत आणि 78,000 रुपये सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे घेतले. कुठेतरी सरकारमध्ये तारतम्य नसल्याचं पाहायला मिळतंय का या माध्यमातून? आता खरं तर ही योजना सुरू होत असताना खरंच त्या लाडक्या बहिणीपर्यंत लाभ पोहोचतो का हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पण पुन्हा योजनेवर टीका टिप्पणी केली तर आम्ही या योजनेच्या विरोधात असं म्हणून मिळाले पाहिजे पैसे, 1,500 काय आणखी जास्त मिळाले पाहिजे. परंतु नीट सर्वांना हे पैसे मिळाले पाहिजे. आणि सरकारने हेही म्हणू नये की जसं की आमच्या घरातून, आमच्या खिशातून देतोय, जनतेच्या टॅक्समधूनच हा पैसा दिला जातो, हेही सरकारने लक्षात ठेवावं. महिलांनी आम्हाला मतं न दिल्यास डिसेंबरमध्ये आम्ही त्यांच्या योजनेतून नाव काढून टाकू असं पुन्हा एकदा महेश शिंदे, जे साताऱ्याचे आमदार आहेत शिंदे गटाचे, ते पुन्हा मला असं वाटतं या निवडणुकीनंतर त्यांची कोणती सत्ता राहणार नाही. त्यामुळं नाव काढायचा न काढायचा त्यांचा संबंधच येणार नाही. सत्ता महाविकास आघाडीची येणार आहे. आणि या माता भगिनींना फक्त लाडकी बहीण नव्हे तर याच्यापेक्षा मजबूतीनं चांगल्या योजना या माता बहिणीपर्यंत आम्ही पोहोचवू आणि अशा योजना तयार करून जनतेपर्यंत, माता भगिनीपर्यंत पोहोचवू. सर, समरजित घाटगे यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यावरून आता अजित पवार गटाने त्यांच्यावर टीका केली आहे की भाजप चालत नाही पण भाजपचे नेते चालतात. तर मला असं वाटतं समरजित घाटगे काय भाजपचे ओरिजिनल नेते नाही आहेत. समरजित घाटगे आत्ता भारतीय जनता पार्टीत गेलेले होते आणि त्यांची काय स्थिती आहे, तेच भाजपला काय काय शिव्या देत होते, कमलाबाई म्हणत होते, मंत्र्यावर टीका करत होते. आता कसा भाजप चालतो, ज्यांनी 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला भाजपने, ट्रकभर पुरावे देणार म्हटले होते देवेंद्र फडणवीस, ते कसे चालतात अजितदादांना? त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना. अजित पवार आल्याचा आम्हाला फटका बसला नाही तर उद्धव ठाकरेंनी आम्हाला जो धोका दिला त्याचा आम्हाला फटका बसला, असं रावसाहेब दानवे पाटील म्हणतात, भाजपचे नेते. उद्धव साहेबांनी काय धोका तर या भारतीय जनता पार्टीनं दिलेला आहे. धोका भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेला दिलेला आहे. जे कबूल केलं होतं शिवसेना प्रमुखांच्या स्वतःच्या जे खोली आहे, जी पवित्र आहे, या ठिकाणचं दिलेला शब्द त्यांनी तोडलेला आहे. त्यामुळे धोकेबाज तर भारतीय जनता पार्टी आहे. सर, सध्या एसटी गणेशोत्सव उद्या काही दिवसांवर आहे आणि एसटीचं आंदोलन पेटलेलं आहे. जवळपास 50% बसेस आज आगारातच होत्या आणि आता उद्या इतर खोत आहेत आणि बाकीचे पण आंदोलनावर उतरणार आहेत. सरकार कुठेतरी अपयशी ठरते.
फक्त या सरकारने एसटीला काही शब्द दिले होते. या सरकारमध्ये असलेले सत्ताधारी पक्षाच्या काही आमदारांनी काही मागण्या ज्यावेळेस उद्धवजींचं सरकार होतं त्यावेळेस केलं होतं. आता त्यांचं सरकार आलेलं, या मागण्या पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. याच सरकारने सदावर्तेसारख्या एका विध्वंस करणाऱ्या व्यक्तीला हाताशी धरून एसटीच्या कामगारांचा संप घडवून आणला होता. मला वाटतं या सरकारने शब्दसुद्धा दिलेला होता एसटी कामगारांना काही बाबतीत, तो पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. तो करावा अशा प्रकारची विनंती आव्हान या सरकारला आहे. आमचं सरकार आलं तर आम्ही 6 महिन्यामध्ये विलिनीकरण करू असं पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील, प्रवीण दरेकर म्हणायचे. जवळपास 1 वर्षाहून अधिक कालावधी सरकार येऊन झालेला आहे, अजून देखील नाहीये. पण गणेशोत्सवाच्या अगोदर त्यांची जे एसटी कर्मचारी आहेत ते विविध मागण्यांसाठी संपावर येतात. विलिनीकरण तर फार लांब आहे, त्यांचं नियमित वेतन सुद्धा मिळत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. आणि हेच पडळकर, हेच सदाभाऊ खोत, हेच सदावर्ते त्यावेळेस ज्या बांगा देत होते, आता कुठे शेपट घातले यांनी? आता या प्रश्नावर बोललं पाहिजे त्यांनी. उदय सामंत भाजपच्या चिन्हावर लढतील रत्नागिरीमध्ये विधानसभा, असं राजन साळवी म्हटले. मला नाही माहिती या विषयाचं. सर, सदावर्ते आता आरोप लावतात की हे जे आंदोलन एसटीचं सुरू आहे ते भाजप आणि शिवसेना, ठाकरे गट आणि उद्धव शरद पवार यांचं पुरस्कृत आंदोलन आहे. आमचा या आंदोलनाशी काही संबंध नाही. हे आंदोलन मला वाटतं त्यांच्या ज्या संघटना आहेत, कामगार संघटना, त्यांच्यात 15-16 त्या सगळ्यांनी पुकारलेला आहे. आणि या संघटनांना शब्द या आताच्या सरकारने दिलेला आहे. सदावर्तींची संघटना होती, पूर्ण फुटली, काही राहिले नाही. त्या संघटनेत बँक घेतली चालवायला, ती बुडवली आणि डुबवली. आम्ही या आंदोलनात सहभागी नाही, परंतु या आंदोलनाला आमचा नैतिक पाठिंबा आहे. अजितदादांचा पक्ष त्या विधानसभेमध्ये 60 ते 65 जागा लढेल असं त्यांच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. कसं पाहताय? कारण की 3 पक्ष आहेत, 3 पक्षामध्ये कोण किती जागा लढेल याविषयी अजून हे नाही, परंतु चढाओढ जी आहे ते त्यांच्यात जागा वाटपाविषयी दिसते. वाटतं ज्या जागा आहेत अजितदादाच्या 50-60 जागा ते लढतील ना, त्याला कसे काय नाकारतील भारतीय जनता पार्टी? भारतीय जनता पार्टी तेवढ्या जागा सोडाव्याच लागतील अजितदादांना. महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा थंड्या पक्षात गेलेली आहे. तर गणेश उत्सवानंतर सुरू होईल का मग पितृपक्षानंतरच चर्चा सुरू होती? मीडियाला काय माहिती आमची चर्चा चालू आहे का नाही चालू आहे? तुमच्या समोर चर्चा करणार का आम्ही बसलेलो आहे, आता हे जागा याला, ते जागा त्याला, आम्ही देतो आणि सांगायचं का? चालू आहे आमचं. जवळपास 80%-90% काम पूर्ण झालेलं आहे. सर, नितेश राणे गेल्या किती दिवसांपासून आरोप लावत आहेत की दंगली महाराष्ट्रात कोणाला तरी घडवायच्या आहेत, जे काही सध्याचं राजकारण सुरू आहे. मात्र त्यावरून सुनील तटकरे यांनी देखील त्यांच्यावरती टीका केलेली आहे. फक्त नितेश राणे वल्गर भाषा करतात, त्याच्यावर फार प्रतिक्रिया द्यावी कोणी असं मला मुळीच वाटत नाही. आणि नितेश राणेंचं कोण सगळे हलक्यात घेतात, नितेश राणेंचं कोण सिरियसली घेतं भाषण वगैरे काय बोलतात ते? काल सर राणे बोललेले की दिशा साले प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी 2दा त्यांना फोन वगैरे केलेले. काय वाटतं का? तथ्य वाटतं की हे सरकारने SIT जाहीर केलेली, सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहे. उगाच तेच कळी जी शिळी कडी याला नेहमी उतारण्याला काही अर्थ नाही.